बुद्धिमती नाही तोपर्यंत आम्हाला सोयीत करता येत नाही. जोपर्यंत विवेकाचं भांडवल आमच्या जवळ नाही तोपर्यंत आम्हाला सार्थक करता येत नाही. कारण सार्थकाचा मार्ग विवेकाच्या अंगाने जातो. संतांनी आम्हाला आवाहन केलं, मग कोणी आले कराल सार्थक, मग कोण्या देही कराल सार्थक, मग कोण्या देही कराल माणसाच्या विचाराचा जागरा. वर्तमान काळ तंत्रज्ञान विकसित झालं, जग प्रगत झालं, भौतिक जीवन सुखी झालं, जग चंद्रावर चाललंय, बटन दाबले की सगळं मिळालंय, आता सगळं चांगलं आहे. पण या प्रगतीच्या नावाखाली माणसाचं जीवन भरकटत चाललंय. आणि तुमचं माझं सगळ्यात मोठं जर नुकसान काय झालं असेल, जशी जशी प्रगती वाढली तसा तसा माणूस त्या प्रगतीला भुलतो आहे आणि विचाराच्या अंगाने दरिद्री होतो आहे. कारण विचाराची परिपक्वता असल्याशिवाय जीवन मूल्य कळत नाही. विचाराची परिपक्वता असल्याशिवाय मानवता नावाचा धर्म कळत नाही. विचाराची परिपक्वता असल्याशिवाय आपुलकी, प्रेम, स्नेह, जिव्हाळा, माया कळत नाही. आज प्रत्येकाच्या घरामध्ये आपुलकी कमी झाली, माया कमी झाली, प्रेम कमी झाला, विश्वास कमी झाला. त्याचं एकच कारण आहे, तुमच्या माझ्यामध्ये विचाराचा अभाव झाला. आणि विचाराविरहित जीवन. प्राचार्य शिवाजीराव भोसले एक विद्वान माणूस आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यांचं जागर नावाचे पुस्तक आहे. त्या जागर नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी एक सुंदर वाक्य लिहिले. ते वाक्य सांगून कीर्तनाला सुरू करतो. विचाराबद्दल वाक्य लिहिले ते म्हणजे, विचार नसलेली माणसं आणि जाणे नसलेली कणसं कामाची नसतात. काय म्हणालो? विचार नसलेली माणसं आणि जाणे नसलेली कणसं कामाची असतात का? नाही. म्हणून विचाराचं जागर व्हावा या उद्देशाने शिवनाम सप्ताहाची रचना. दुसरा मुद्दा, शिवनाम सप्ताहामध्ये आम्हाला आमचा धर्म कळावा. वीरशैव लिंगायत धर्म आमचा अनादिकाळापासूनचा, जईचा शिव तईचा शिवाचा, नवा झाला म्हणती ते पामर. याचा अर्थ जेव्हापासून शिव आहे तेव्हापासून शिवाचार आहे. एवढा मोठा आमचा धर्म आहे. या धर्माची जी संस्कृती आहे, धर्माचं जे आचरण आहे अतिशय शुद्ध आहे आणि विज्ञानाला धरून आहे. कारण विज्ञानाला प्रत्येक गोष्ट धरून आहे. मग आम्हाला आमचा आचार करायला पाहिजे, आम्हाला आमचं धर्माचं तत्वज्ञान कळायला पाहिजे, आम्हाला आमचा संत कळायला पाहिजे, आम्हाला आमचा ग्रंथ कळायला पाहिजे. जसा विचार महत्वाचा आहे तितकाच आमचा आचारही महत्वाचा आहे. या 7 दिवसामध्ये विचाराचं आणि आचाराचं जागर धर्माच्या अनुषंगाने गेलं पाहिजे. या धर्मामध्ये माणूस जन्मानं मोठा नाही, या धर्मामध्ये माणूस कर्मानं मोठा होतो. बाप आणि माय दोघे जरी चांगले श्रीमंत असतील किंवा अजून कसे असतील, म्हणून त्या पोराला किंमत नाही. त्याचं कर्म काय आहे याच्यावर आहे. कोण्या जातीत जन्माला आमच्याकडे किंमत नाही, त्याचं वागणं कसं आहे याच्यावर आमच्याकडे किंमत आहे. मग हात पाय जोडला म्हणून कोणी कोणाच्या पाया पडायचं नसते. त्याचा आचार बघून त्याच्या पाया पडायचं असते. कळलं? अजून सोपं करून सांग. माय लिंगायत आहे, बाप लिंगायत आहे, म्हणजे त्याच्या पोटी जन्मलेलं लेकरू लिंगायत आहे असा आमचा धर्म मानित नाही. पुन्हा डबल सांगा. माय लिंगायत आहे, बाप लिंगायत आहे, याचा अर्थ त्याच्या पोटी जन्मलेलं लेकरू लिंगायत आहे असा आमचा धर्म मानित नाही. ज्याच्या गळ्यात लिंग आहे
तो लिंगायत आहे, कोण्या जातीचा असला तरी चालतो. आता ध्यानात ठेवायचं आहे 7 दिवसाचा सप्ताह करून शेजाऱ्या बाजाराची झोप करून आपण काय मिळविलं ते एकच ध्यानात ठेवायचं. किमान आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या गळ्यात काय असावं, नसला उद्याच्या उद्या कशात बांधा, सुरक्यात बांधा, पिशवीत बांधा, त्याच्या गळ्यात बांधा. कारण जोपर्यंत गळ्यात लिंग नाही तोपर्यंत त्याला लिंगायत म्हणताच येत नाही. बरोबर. नंबर 2, आमची जी आचार पद्धती आहे या आचार पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचं सूतक नाही. सूतक 5 प्रकारचे आहेत, काळजीपूर्वक ऐका. 19 साधन काय कोणतं आहे महाराज? 5 प्रकारचे सूतक आहे. जनन सूतक, मरण सूतक, रजस्वला सूतक, जाती सूतक आणि उच्चिष्ट सूतक. 5ही प्रकारचा आपल्याकडे सूतक नाही. म्हणजे याचा अर्थ घरी एखादी बाई जर डिलिव्हरी झाली तर तिथं आपण कुठलंही सूतक पाळत नाही. उलट माहित असू द्या, ज्या घरी तुम्ही बोललं का काय नाही कीर्तनाला कीर्तन झालं येतो म्हणून सांग. फोन एक इमर्जन्सी वस्तू आहे, आम्हाला भी येते कीर्तन नाही. बरेच वेळा फोन येतो, 2-3 बाऱ्या कठीण होतो. परवा दिवशी आता 2-3 बाऱ्या कठीण तरी ते फोन येऊ लागला, इमर्जन्सी आहे का उचलला तर ती कोणी बाईक बोलली दुर्पती बरी आहे का, बरी आहे. दुर्पती सासूने सत्वारी माय दुर्पती सासू म्हणून 2 महिने झाले. आता दुर्पती कारभारी ना कुठे यायचे घेऊ नको. मग म्हणाले तुम्ही कोण बोलायला, मी टांगी बोलली बोलायला मग सांगा तो आधी विचारावं की नाही. होते कधी कधी असं त्याचं कीर्तन याशिवाय 5 प्रकारच्या सूतकामधलं पहिलं सूतक आहे जनन सूतक. म्हणजे याचा अर्थ घरी एखादी बाई जर बाळांतीन झाली तर आपण कुठलंही सूतक पाळत नाही. बाकीचे लोक पाळतात, आपण नाही पाळायचं. उलट कसं असते माहितीये का, जर लेकरू जन्मलं ना तर त्या लेकराला पहिल्यांदा आईचं दूध पिण्याचा अधिकार नाही. आईच्या उदरात असताना म्हणजे गर्भात असताना 8व्या महिन्यामध्ये आपण जन्माकडून किंवा आपल्या गुरुकडून त्या पिंडाच्या नावानं लिंग बांधून घेतो. त्या लिंगाची पूजा करावी आणि त्या लिंगाचं 2 थेंब तीर्थ लेकराच्या तोंडात घातल्याशिवाय त्याला आईचं दूध पिण्याचा सुद्धा अधिकार नाही. कळलं? ध्यानात असू द्या. आता झालं ते झालं, आता इथून पुढे ध्यानात ठेवायचं. 2 थेंब पूजा करून पाणी आणि तीर्थाचं लिंगाचं तीर्थ त्याला पाजवायचं आणि मग त्याला अन्न ग्रहण करण्याचा किंवा आईचं दूध पिण्याचा अधिकार आहे. एवढी मोठी आपली संस्कृती आहे. नंबर 2, आईच्या उदरात असताना म्हणजे गर्भात असताना ते पिंड मुलाचा आहे का मुलीचा आहे विचार केला जात नाही. त्या पिंडाच्या नावानं लिंग बांधला जातो. याचा अर्थ आमच्याकडं मुलगा आणि मुलगी, स्त्री किंवा पुरुष असा भेद केला जात नाही. कळलं? त्याच्यानंतर गर्भ परीक्षण सुद्धा नाही. मुला का मुलगी बघायची नाही, मुलगी असेल म्हणून काढून टाकायचे नाही. आणि असं ज्यानं ज्याला पाप केलंय त्याचे परिणाम आता भोगायचे. कळलं का तुम्हाला? म्हणून पहिल्यांदा जनन सूतक नाही. मरण सूतक याचा अर्थ एखादा माणूस जर मेला तर कुठलीच पूजा नाही. त्याला अंत्यविधी करताना खाली नेल्यावर त्याच्या गळ्यात असलेल्या इष्टलिंगाची पूजा केली जाते आणि इष्टलिंगाची पूजा करून त्या लिंगाचं तीर्थ त्या मड्याच्या तोंडामध्ये पाजविल्या जाते. इथं पाणी पाजविण्याची पद्धत नाही तर तीर्थ पाजविण्याची पद्धत आहे. म्हणजे याचा अर्थ जन्माला आल्याबरोबर लिंगाचं तीर्थ घेऊन जगाला सुरुवात करते आणि जाताना लिंगाचं तीर्थ पिऊन जातो. म्हणून त्याला पुनर्जन्म नाही. म्हणजे त्याचे पित्र वाढायचे नाही, त्याच्या नावानं कुठलं पिंडदान करायचं नाही, काहीच नाही. आता एकदा गेला मुक्त झाला म्हणजे त्याचा शेवटचा जन्म आहे. आणि त्याच्यानंतर पुरल्यावर ती माती लोटतात की नाही, त्याच्यावर दगड किंवा ते टोपलं घालायचं नसते तर त्या मातीचा लिंग बनवायचा असतो. दुसऱ्या दिवशी दूध घालायला गेल्यानंतर दुधाचा त्या लिंगाला अभिषेक करून आरती करून सगळ्यांना साखरेचाच का होईना प्रसाद खाऊन घरला यायचा आहे. त्याच्या पुढे काहीतरी ठेवून मुंगळ्यानं किंवा कावळ्यानं शिवायची आपल्याकडे पद्धत माहित असू दे. आपले काही संस्कार. तिसऱ्या नंबरचा रजस्वला सूतक याचा अर्थ स्त्रियांना जो मासिक धर्म असतो त्या काळात सुद्धा लिंगपूजा बंद नसते. त्या काळात सुद्धा ती पवित्र आहे. त्या काळात सुद्धा लिंगपूजा करता येते. जाती सूतक याचा अर्थ आहे तो कोण्याही जातीचा असू द्या,
ज्यानं गळ्यामध्ये लिंग धारण करतोय तो आमचा आहे, आमच्या पंक्तीला तो प्रसाद घेऊ शकतो. हा जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सगळ्यात मोठं देण आम्हाला दिलेली आहे. तुमचं जाती कुलगोत्र न पाहे शक्य. अजून एक महत्वाचं उच्चिष्ट सूत्र घ्यायचा अर्थ असा आहे, आमच्याकडे कधीच प्रसाद उष्टा होत नाही. केलेला स्वयंपाक जेवताना प्रत्येक जण जेवताना तो आपल्या लिंगाला प्रसाद दाखवू शकतो. ते आपण प्रसाद म्हणजे लिंगाला समर्पित करू शकतो. तो प्रसाद कधीच उष्टा होत नाही. शिवभक्तागरीचे अन्न तरी आज्ञे जना पावन, जे असे सत्य शिवार्पण अन्य अर्पण नसेची. एवढी मोठी आमची संस्कृती आहे. येताना देव सोबत घेऊन येतो, जगताना देव सोबत घेऊन जगतो आणि जाताना देव सोबत घेऊन जातो. एवढी मोठी आपली संस्कृती आहे. पण कुठेतरी गॅप झाला आणि आम्ही आमच्या संस्कृतीला विसर पडला. त्या संस्कृतीचं जागरण व्हावं याच्यासाठी शिवनाम सत्ता संस्काराचं, विचाराचं, धर्माचं जागरण जर करायचं असेल तर स्वतःचं जीवन मूल्य कळावं लागतं. म्हणजे मी कोण आहे. हे जे शरीर आहे ना ते नाशिवंत आहे, क्षणभंगुर आहे, याचा भरवसा नाही. पाच तत्वाचं मिलन हे शरीर आहे. हे शरीर अक्षय नाही, याचा अक्षय होतो. याचं स्मरण ठेवावं लागतं. काय म्हणालो मी? याचा अक्षय होतो. या जगामध्ये अक्षय नावाचं एकच सूत्र आहे. शिवदास म्हणे अविनाश एक, कैलास नायक स्वामी माझा. त्याच्या व्यतिरिक्त तुझविन सर्व दिशे नाशिवंत, दिशेचे नासत वेळोवेळा. म्हणून संत म्हणाले शरीर नाशिवंत आहे. याचा अर्थ शरीराच्या संबंधित सगळ्या गोष्टी नाशिवंत आहे. म्हणून आम्हाला कशासाठी जन्माला आलो, जन्माला आल्यावर काय करणं अपेक्षित होतं आणि आम्ही काय करतो आहोत हे आम्हाला कळालं नाही. न कळण्याच्या प्रवृत्तीला भ्रमिष्ट झाला, भुलला, भ्रांतीत आला असा त्याचा अर्थ समजला जातो. आणि ही भ्रांत कशालाच जात नाही. ही भ्रांत जर काढायची असेल, आंतरपटलावर आलेला अज्ञानाचा पडदा जर बाजूला करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे, दयाची संगती आमासी. दयाची संगती आमासी संगती, दयाची स्वतःचं जीवन कळायचं असेल, स्वतःचा धर्म कळायचा असेल तर संतांच्या आणि ग्रंथाच्या संगतीत यावं लागतं. नुसतं संगतीत येऊन उपयोग नाही, त्या संगतीत रमावं लागतं. संगतीत रमून महत्वाचं नाही, ती संगती फळाला यावी लागते, रुजावी लागते. म्हणून आपण 7 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिवपाठापासून रात्रीच्या कीर्तनापर्यंत एकाही कार्यक्रमामध्ये दूर नाही, संगतीत आहोत. पण अंगाला लागू दिलं नाही. शिवपाठ केला घरला गेला, पारायण केलं घरला गेला, कीर्तन ऐकलं घरला गेला, सगळे कपडे झटून निघून गेला. कारण विचार जोपर्यंत आमच्यात रुजणार नाही तोपर्यंत आमचं जीवन बदलत नाही. परिवर्तनाची परिभाषा म्हणजेच शिवनाम सत्ता. किती सोपं सूत्र आहे. परिवर्तन अपेक्षित आहे, बदल अपेक्षित आहे. आता बदल हा आतून असला पाहिजे, बदल हा आचार विचाराचा असला पाहिजे, बदल बाहेरून नको आहे. नाही तर सत्ता सुरू झाला की पाणी लावून पट्टे मारला, आपण म्हणतो आणि सुधारला, भ्रम. ते पट्टे किती वेळ राहतील भरोसा नाही का? नाही. आता बऱ्याच वेळा असं होतं, सकाळी सकाळी असे पट्टे दिसतात, आपल्याला वाटते सुधार वेगळे दिवस मला कळाले काय भारी.
याचा अर्थ तेच आहे. नुसतं पट्टे मारून पारणाला बसली असं नाही. आई वडिलांसारखी सासू सासऱ्याची जर सेवा करीत असत समजा तिला परवडत पारायण कळत पारायण इकडे नटावून राहिली मोठमोठ्या आवाजामध्ये आणि घरी जाऊन तेवढ्याच आवाजात सासूला भांडाली. परवडस्य कळाला नाही, संगती कळाली नाही. इथं आली कीर्तनाला बसली आणि घरी जाऊन सुनाला भांडाली. सासूलाही कीर्तन कळालं नाही. समजा का तुम्हाला रुजणं गरजेचं आहे. आणि ही संगतीतून आपण 7 दिवस इंद्रिय दमन केलं. इंद्रिय दमन म्हणजे इंद्रियाला वळण लावलं, आमचे संस्कार समजून घेतले आणि आज 7व्या दिवसाचं कीर्तन आहे. आता या 7व्या दिवसाच्या कीर्तनाला आता सुरुवात होती आहे. शिवाय कीर्तनाला सुरू करण्याच्या अगोदर माझ्या काही अटी आहेत, पाळावंच लागतात बरं का. उभं टाकणाऱ्यासाठी एकच आट आहे, आरती होईपर्यंत तुम्हाला जागा सोडता येणार नाही. हे तुमची 1.5 तासाची तपस्या आहे. तुम्ही माझ्यासाठी उभं टाकला नाही, तुम्ही तुमच्या कल्याणासाठी उभं टाकला. 1.5 तास ही तपस्या आहे. आता जंगलात जाऊन तपस्या करायची दिवस गेले, उपाशी मला बघत आणि आता सोडून जातो म्हणलं तरी कोणी सोडून जाईल. साधं भजनाला यायचं म्हणलं तर आपल्याला कोणी सोडणार काही नाही. म्हणून आता 1.5 तासाची तपस्या आहे. ही तपस्या जर मनभावे केला 1.5 तासाची तर तुम्हाला 1.5 तासाच्या 1000 पट परमेश्वर आयुष्य वाढून देणार आहे. बसायचा विचारच करायचा नाही. जास्त अस्वस्थ वाटत असेल तर विनेकराच्या पाया पडायचं बसायचं. पहिली आठ मान्य. नंबर 2, किती अडचण आली तरी पाणी पियाचं नाही, बाटला आपल्या मागे ठेवायची. लई पाणी पडलं तिकडे 2 करून द्या, कारण ते शूटिंग मध्ये आले असं 2 अटी तुम्हाला खूप झाली. आता बसणाऱ्याला 8 आहे. बसणाऱ्याला काय फार मोठं टेन्शन नाही. तुम्ही आता 1.5 घंट्यासाठी घरदार सोडून इथं आला. बरेच लोक म्हणजे याला घर सुटणार, तुम्हाला म्हणले की नाही, बरेच जण म्हणजे याला काय घर सुटणार. योगायोगानं भाग्यवानं घर सुटले. 1.5 तास आता तुम्ही इथं आला, 1.5 तास घराचा विचार करायचा नाही. आपण इथं आल्यानंतर काय झाले की काय अडचणी यायला की काही अडचणी येणार. तूच घरात अडचण होतीस, तू इकडे आल्यामुळे घरचे माणसं खुश आहे. कळालं, फार अडचण नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, फार टेन्शन मध्ये बसायचं नाही. टेन्शन मध्ये कसं होते की काय होते की कसं होते की काही होईल. कीर्तन ऐकल्यानं काय होणार, कीर्तनात झोपल्यानं काय होणार, कुठंच काय होतं. टेन्शन मध्ये कीर्तन ऐकायचं नाही. त्याचा अर्थ अटेन्शन मध्ये बसायचं नाही, म्हणजे ताट बसायचं नाही. तुम्हाला जसं सोपं जाईल तसं बसा. मांडी घालून बसा, पाय मोकळे करून सोडून बसा, एक पाय लांब एक जवळ करून बसा. जसं सोपं जाईल तसं बसा. कसं बसता महत्वाचं नाही, किती ऐकता महत्वाचं आहे. कळलं? मोकळं बसा. तुम्हाला जसं छान बसा वाटत तसं सोयीचं, कारण शरीराला त्रास देऊन काहीच ऐकायचं नाही. मोकळं बसा. मी रात्रीच्या कीर्तनात मला मोकळं बसा. एक बाय तुला कर पडू काय तेवढीच सवलत ना, तेवढी सवलत नाही तर उशिरा घेऊनच साडी. छान तुम्ही कीर्तन ऐका. जेवढा वेळ तुम्ही जाग्या तेवढा वेळ ऐका. जर डोळा लागलास तर स्वतःला कमी समजायचं नाही. आपल्या इतकं भाग्यवान आपणच, कारण झोप येण्यासाठी 150 रुपयाच्या गोळ्या खाली लोक फुकट एवढ्याला काय अडचण, फार टेन्शन नाही. आता कीर्तनाकडे या. निवडलेला आपण हा शिवदास बाबांचा. कीर्तनाची माहिती 3 टप्प्यात आहे. पहिला टप्पा अभंगाची पूर्वपीठिकेत 5 मुद्दे आहेत. शिवदास माऊली कोण होते? आमच्या सापडल्यामध्ये 4 शिवदास आहेत. बीडचा शिवदास, सोलापूरचा शिवदास, शिंगणापूरचा शिवदास आणि माजलगावचा शिवदास. बीडच्या शिवदासाची आरती शिवराजा मंगळस्वामी महाराजांनी काही स्फुट रचना आहे. सोलापूरच्या शिवदासाचं बसवपुराण नावाचा ग्रंथ आहे, शिवदास गोमा, आणि एक स्वतंत्र अभंगाची गाथा आहे. आणि त्याच शिवदासाचा शिवपाठ आहे 29 अभंग आहे. शिंगणापूरच्या शिवदासाचं हे सांप्रदायिक भजन सुरू होण्याच्या आधी संगीत भजन होतं. पद म्हणायचे, पदावल्या म्हणायचे, पोवाडे म्हणायचे. भजन करताना झगड्याचं भजन करायचे. झगड्यामध्ये सवाल जबाबाचं भजन. हे सगळा गाथा शिंगणापूरच्या शिवदासाचा 1917 अभंगाचा गाथा आहे. मला पाहिजे असतं माझ्याकडे. आणि 4था शिवदास आहे, माजलगावच्या मठाचा शिष्य आहे. 227 अभंग माजलगावच्या मठाचा गाथा आहे, नवरत्न भजन गाथा. तुम्हाला पाहिजे असेल तर कपिलदारला ते माजलगावच्या महाराजाचा मठ आहे, त्या मठामध्ये मिळते, 50 रुपयाला आहे. त्या गाथ्यामध्ये 227 अभंग आहेत.
आता मी जो निवडलेला अभंग आहे हा सोलापूरच्या शिवदासाच्या शिवपाठामधला शिवार कोण होते? तुमच्या माझ्यासारखी गृहस्थी होते, बायका पोराचा डोळाचा माणूस. आपण जसं नेटाला संसार करतो तसा त्यांनी नेटाला संसार केला. संसार नेटाला केल्याचा अर्थ जेवढी आपण संसारामध्ये वेळ देतो तेवढा त्याने दिला. जसा आपण सोयीनं परमार्थ करतो तसा शिवदास माऊलीनं सोयीनं परमार्थ केला. सोयीनं म्हणजे काय? जसं वेळ मिळेल तसं. आता कीर्तनाला येताना महाराज येऊन तुम्ही कोणीच आलं नाही, वडिलांचे आले नाही, काय करणारे जायचे. त्याला म्हणतात सोयीचा परमार्थ. आम्ही सर्व करतो. रोज मानेवाला बेलाचं पान लागते, मिळालं नाही म्हणून पूजा थांबली नाही तर नाही. सोयीचा परमार्थ आम्ही सर्व करतो. सोमवार आपण धरतो उपवास. सोमवारी सकाळी 8 वाजता जेवणला 1 भाकर खाण्यावर ध्यानात आलं की आज आपला काय होता? सोमवार होता. वाटला बायकोला मध्ये वाटला की सोमवार. बायको मध्ये कसं आहे तर वाटला. आता मागं पुढे बघू नका, पुन्हा जेवू नका. आता काय खायचं ते खा. 4-5 चपात्या खाल्ला. 1:30 वाजता म्हणाला तेव्हा चुकून वाटला तेव्हा सकाळी. आता या टाइमला सोमवार सोडायची वेळ आहे. सोमवारला सोमवार सोडावं लागते. कळलं का? त्याला म्हणतात सोयीचा परमार्थ. अजून चुकून आज कोणता वार आहे? मंगळवार. काल होता सोमवार. काल म्हणजे ते सोयरा आलं. सोयरा आल्यानंतर मी दुपारी शाळा करून आलो. सोयऱ्याला म्हणलं चला जेवण करू. सोयरा मला सोमवार आहे. मी म्हणलं सोमवार सोडायची वेळ झाली, 1:30 वाजता ना, चला जेवण करू. तुम्हाला म्हणला रात्रीचा दिवस मावळल्यावर दिवा लावल्याशिवाय मी जेवत नाही. आता एखाद्याचा नियम असता आपण कशाला काय हरकत नाही. फराळाला काय त्याचं म्हणलं पोहे करा. तुम्ही जसं म्हणल्या तसंच पोहे करा म्हणल्याबरोबर बायकोला म्हणलं पोहे करा. बाकी माझ्याकडे उभं राहिलं, काय बघायचं नाही. सोयऱ्याला जे सांगलं ते करायचं, आपल्याला काय करायचं. पोहे केले, सोयऱ्याला पोहे द्यायचे, आपण खायला ते दिलं. आता सोयऱ्याला पोहे खायपर्यंत मी काही म्हणलो नाही. माझं जेवण झालं, सोयऱ्याचं पोहे खाणं झाल्यावर मी सहज म्हणलं सोयरो सोमवारला पोहे जमणार वाटते की खाणं झालं म्हणलं. मला म्हणला माझा लेकर वाळा सोमवार आहे. आपण जे धरायचे वाचो त्याचा त्याला म्हणतात सोयीचा परमार्थ. सोपं झालं पुढे. शिवदास माऊलीचा सोयीचा परमार्थ होता, पण परमार्थात सातत्य होत. सोयीनच होत पण सातत्य होत. आणि एकदा काय झालं, सातत्यामुळे कधी कधी अशी योग्य वेळ आली की जीवन बदलते. त्याला म्हणतात परिवर्तनाचा पर्वकाळ. काय म्हणतात? परिवर्तनाचा पर्वकाळ. कधी कधी एखादा अपमान झाला की माणसं बदलतात. कधी कधी एखाद्या गोष्टीचं सत्य कळालं तर माणसं बदलतात. असं एखाद्या गोष्टीचा परिणाम होतो. कीर्तनाचा होतो, प्रवचनाचा होतो. एका महाराजाचं प्रवचन चालू होतं. शिवदास माऊली प्रवचनामध्ये गेले होते. जसं ते काकांना डोळे लावले तसे डोळे लावून बसले होते. आणि मग प्रवचन सुरू झालं. आणि प्रवचनामध्ये ते महाराज म्हणाले की अरे बाबा, हे शरीर मिळाले ना, हे भाग्यवान आहात तुम्ही, अवचितपणे प्राप्त झाले. जर या ध्येयाला जर सार्थक केलं, स्वहित साधलं तर तुमचं कल्याण होईल. नुसता खाला पिला जगला आणि एक दिवस मेला तर ते साधुगुणाला आयुष्याचा नाश झाला आणि दास म्हणे वाया गेला. आणि वाया जाणं परवडत नाही. परवडते का? आपण रात्रीची भाजी वाया जाऊ देणार, जाऊ देतो का? जाऊ देत नाही. सकाळी त्याला लवकर जाते, त्याच्या ताटात घालतो आपण. वाया जाऊ देतो का? रात्रीची भाजी वाया जाऊ देणार, नाचणारी भाजी. पण आपलं जीवन किती वाया चालले, आपलं आयुष्य किती वाया चालले, याच्यावर आपण कधी विचार केला नाही. त्या संतांच्या साधूच्या प्रवचनाचा परिणाम शिवदास माऊलीच्या मनावर झाला. आणि शिवदास माऊलीच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली की आपणही भक्ती करावी, आपणही उपासना करावी, आपणही देव जाणून घ्यावा. पण भक्ती नेमकी कशी करावी कळालं नाही. म्हणून ज्याला कळाले त्याला विचारा गेले. मला एखाद्या न्याय चांगल्या माणसाला विचारा गेली पण मला भक्ती करायची इच्छा निर्माण झाली. ते माणूस काय म्हणला, तुला जर भक्ती करायची असं घरात बसल्यानं भक्ती होईना, लेकरा बाळात भक्ती होईना, घरदार सोडावं लागते, जंगलात जावं लागते, झाडाखाली वट्यावर मांडी घालून बसावं लागते आणि ध्यान देवाचं करावं. शिवदास म्हणून घर सोडलं आणि गौरांना बसले, डोळे लावून घेतले आणि ध्यान देवाचं करण्याचा प्रयत्न कराले. पण देव काय ध्यानात येईना. पुढे सरका माहिती जागा नाही. तुम्ही या पुढे सरका काय टेन्शन घेऊ नका.
लवकर या तर बसून कारण सरळ गाव मला ही कोणाचंच ऐकणार कुठं पद ऐकणार की नाही या पुढच्या पुढे करा भजन एकदा शिवार जागा सोडू नका पुढे मग बसा जिथं बसला तिथे बसा छान बसला छान आता कीर्तनाकडे या आणि मध्ये मध्ये थोडंसं इंडिस्टर्ब करू नका कीर्तन ऐकायची मजा वाटाली का नाही तुम्ही कीर्तन बोलतो कारण माझ्याकडे सगळे हात आहेत कीर्तनाचे सगळे प्रकार येतात त्याच्यामुळे तुम्ही ऐकायला चांगलं म्हणून मी सांगलं आणि ऐकायला गेले की मी दुसरं सांगतो आता कीर्तनाकडे या शिवदास माऊली घरदार सोडून बसले दिवसभर बसले गच डोळे लावण्याचा प्रयत्न करून ध्यान देवाचं करायले पण देवाचं ध्यान येईना सगळं डोळ्याकडे घर दिसा बायको दिसाली लेकरू दिसाली म्हैस दिसाली शेळ्या दिसाल्या सगळं दिसलं शिवदास माऊली उठून घरला म्हणजे काय उपयोग नाही ज्याचं ध्यान करावं त्याचं होईना झाले आणि ज्याचं ध्यान सोडा म्हणजे ते डोळ्याकडून जायना झाले आपलं तेच आहे आता मनमस्वामीला जातो आपण बायको राहते घरी नवरा जाते मनमस्वामी जाते की आता बायको सकाळी उठून आनंद झाडताना ध्यान करावी आमच्या इथे आता सकाळी शिवपाठ केलं असते घरी बसून आणि ते निमित्त म्हणाले आता बायको सकाळी उठली असेल आता गड दुधाचा चहा करून पित असतो 9 वाजता हिने आंघोळ न्यारी करताना म्हणाले आमच्या इथे आता परमेश्वराचं पारायण करीत असतो 3 महिने आणि त्यानं पारायण सुरू झाले म्हणून किरकिर लागायला म्हणून दूर जाऊन झाडाखाली झोपले आणि झोपल्या झोपल्या ध्यान करायला आता बायको भरल्या वांग्याची भाजी करून 5-6 रुपयाला दाबीत असतो दर अर्ध्या घंट्याला फोन लावायला म्हैशी नसली गेले की नाही लेकरं शाळेत गेले की नाही नळाला पाणी आलं की नाही कासाला बाहेर मिळालं बायको म्हणाले सगळं केलं हो तुम्ही काळजी करू नका मनमताचं ध्यान करा घराचं ध्यान करू नका मी सगळं घर सांभाळते तरीही ध्यान यावे का नाही घराचं ध्यान यावे कशी गमत आहे तरी बायको म्हणजे आता फोन लावू नका बघा आता ध्यान मनमताचं करा विना वाजवा वाटेचं भजन करीत जा तरी संध्याकाळी 8:30 वाजता कीर्तन सुरू झाल्यावर फोन लावलाय बाजूला जाऊन बायकोला म्हणाले बायको म्हणजे कशाला फोन लावला नाही मी घरी नाही मग ती साखळी पक्की लाव रागाची ती म्हणजे मी कुलूप लावले तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आमचं भजनात कीर्तन चालू आहे आवाज यायला म्हणजे कीर्तनात जा की माझा जीवच लागणार झालाय तुला तरी कर मला की नाही कशाला गेलास म्हणायचं शिवदास माऊली वापस आहे बोलते मला तीर्थयात्रा करावं ती तीर्थयात्रेला जायचं तीर्थात बुडायचं आणि आंघोळ करायची बाहेर यायचं आणि स्वतःकडे बघायचं म्हणायची मी वरून वरच झालो पण मधून कोर्टात ते कोर्ट आपण कधी मध्ये वर व्हायचा विचार केला का नाही तीर्थयात्रा करून बघितली पदयात्रा करून बघितली दान धर्म करून बघितला योग करून बघितला याग करून बघितला जप करून बघितलं तप करून बघितलं जेवढे जेवढे देवाला प्राप्त करण्याचे साधन आहेत भक्तीतले सगळे साधन करून बघितले पण एकही साधन सिद्ध झालं नाही त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये उद्विग्न अवस्था निर्माण झाली काय करावं आणि या अवस्थेमध्ये आपल्यासारखी एक जण म्हणलं महाराज असं येड्यावर हिंडू नका चला भजनाला आणि शिवदास महाराजांना भजनाला बसविलं आणि गळ्यामध्ये टाळ दिला म्हणजे महाराज करा भजन त्यांना आणून दिल्या बघा कैसे करू मी कैसे करू मी भजन कैसे करू मी भजन होईना की आता आपण इतके दिवस झालं भजन करालो भजनाचा मनाचा संबंध आपल्याला वाईट करा आपल्याला भजन करायचं म्हणजे टाळ लागते मर्दन लागते पेटी लागते लाऊडस्पीकर लागते भोगन लागते का बशा लागतात झालं आपलं भजन सगळं पण मन लागते हे आपण कधी विचारच केला शिवदास म्हणाले मन जोपर्यंत मन स्थिर होणार नाही तोपर्यंत कुठलंही कार्य सिद्धीला जात
कारण का मन हे स्थिर व्हावं लागतं, मन हे पवित्र व्हावं लागतं. कारण मन स्थिर झाल्याशिवाय बुद्धी स्थिर होत नाही, आणि मन आणि बुद्धी स्थिर झाल्याशिवाय भाव बसत नाही, आणि भाव बसल्याशिवाय चिंतन होत नाही, आणि चिंतन झाल्याशिवाय चित्त स्थिर होत नाही, आणि चिंतन झाल्याशिवाय अंतःकरण चतुष्ट शुद्ध होत नाही, आणि परमार्थ घडत नाही. आता सूत्र सुरू झाले. शिवदास माऊलीनं प्रयत्न केला, जमलं नाही. त्या मनाला स्थिर करण्यासाठी शिवदास माऊलीनं स्वतःच प्रयोग केला, आणि त्यांनी बाकीच्या साधनामध्ये आणि नाम नावाच्या साधनामध्ये नेमका फरक समजून घेतला, आणि मग परमार्थ केला. त्या परमार्थिक जीवनामध्ये त्यांना नाम नावाचं साधन सिद्ध करण्यासाठी शिवपाठ नावाच्या ग्रंथाची रचना केली. आता शिवपाठ नावाच्या ग्रंथाची रचना करताना शिवदास माऊलीनं शिवपाठामध्ये जे 28 अभंग आहेत, त्या 28 अभंगामध्ये 144 प्रयोग केले. किती? अग्रामना पटकन 144 प्रयोग केले, आणि 144 प्रयोग एका प्रयोगामध्ये लिहिले. तेच प्रयोग म्हणजे शिवपाठ. शिवपाठ सामान्य ग्रंथ नाही, 144 प्रयोग आहेत त्याच्यावर एक एक जर प्रयोग सांगला तर एक कीर्तन होते. मोठं सांगलं, बारीक सांगलं तर 10 कीर्तन होतात. 144 प्रयोग केले, आणि सगळे प्रयोग समजून त्याने नाम नावाच्या साधनाचा पुरस्कार केला. त्याने म्हणाले की बाकीच्या साधनामध्ये साधकाला साधनेचा अहंकार येतो. काय म्हणालो? बाकीच्या साधनामध्ये साधकाला साधनेचा अहंकार येतो, नाम नावाच्या साधनामध्ये साधकाला साधनेचा अहंकार येत नाही. पहिला. नंबर 2, बाकीच्या साधनामध्ये साधकाला साध्याची प्राप्ती झाल्यावर सुद्धा स्वतः श्रेय घेण्याची प्रवृत्ती असते. नाम नावाच्या साधनामध्ये साध्याची प्राप्ती झाल्यावर साधन शिल्लक राहत नाही. पटवून देऊ बघा. आता एखाद्याला जर समजा भजन करून देव भेटला, तर ती उगच म्हणते, उगवणार बापू, पाऊस म्हणलो नाही, थंडी म्हणलो नाही, ऊन म्हणलो नाही, पोटाला खालू म्हणलो नाही, सारखं त्या देवाचं भजन करून करून आता मला देव भेटला. देव भेटल्यावर सुद्धा ते सांगताना असं सांगतो, त्याला म्हणतात साधनेचा अहंकार. आता उदाहरण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, ती स्त्रिया राजाची. स्त्रिया राजा माहिती तुम्हाला? स्त्रिया राजानं स्वतःचं लेकरू समर्पित केलं भगवान शंकराला, आणि त्याला साहित्याच्या नावाची मुक्ती मिळाली. स्त्रियाने चांगला चिडियाबाळाची मायबाप मिळाली, मला कथा सांगता येणार. आणि मग कैलासामध्ये साहित्याचा मुक्ती मिळाल्यावर ते कैलासात बसलेला स्त्रिया राजा, महादेवाच्या बाजूला खुर्ची होती त्याची, आता महादेवाच्या बाजूला बसलेला असेल स्त्रिया राजा सभेकडे बघायचा रोज, कोणत्या त्या शिवसभेकडे बघायचा, आणि मनाच्या मनात म्हणायचा, इथं कोणी तपस्या करून आला असेल, इथं कोणी दान धर्म करून आला असेल, इथं कोणी सप्त्यात विना वाजून आला असेल, इथं कोणी सप्त्यामध्ये आचरण टाकून आला असेल, इथं कोणी भजन करून आला असेल, इथं कोणी जप करून आला असेल, म्हणजे या पट्ट्याच्या बरोबरीचा इथं एकही नाही. स्वतःचं लेकरू देवाला देऊन येणार ही एकटाच पट्टी आहे. अहंकार आहे. नाम नावाच्या साधनामध्ये तो अहंकार नाही. हे पटवून देण्यासाठी एक प्रयोग सांगतो तुम्हाला. हे पटवून देण्यासाठी त्याने प्रयोग सिद्ध केला. यात साध्यानी साधन एक भाव विवेक, म्हणजे साधनही तेच आहे आणि साध्यही तेच असल्यामुळं साधकाला साध्याची प्राप्ती झाली तरी साधन शिल्लक राहत नाही. उदाहरण घ्या, तुम्हाला जर देगलूरून डायरेक्ट पुण्याला गाडी भेटली, तर गाडीत बसल्यावर तुम्ही पुण्याचं तिकीट काढल्यावर खिडकीला जागा मिळाल्यावर किती बाया जरी उतरलं ते सीट रिकामी सोडून उतरत नाही. काहीतरी सीटवर बॅग म्हणा, दस्ती म्हणा, काहीतरी ठेवून उतरत, बरोबर. पण ज्यावेळेस पुण्याला उतरल्यानंतर गाडीच्या खाली उतरल्यावर तुम्ही त्या जागेचा विचार करीत नाही आणि त्या एसटीचा विचार